स्वामी समर्थ. श्रावण महिन्यात कोणी कितीही मागू द्या, महिलांनो, या 4 वस्तू कोणाला चुकूनही देऊ नका. या 4 वस्तू तुम्ही चुकूनही कोणाला दिल्या तर घरावर मोठ्यात मोठे संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य यायला सुरुवात होते. श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण बऱ्याच सेवा करतो, उपवास करतो. काही केल्याने आपल्या जीवनातील अडचणी, दुःख दूर व्हावे यासाठी आपण प्रार्थना करतो. पण आपल्या एका चुकीमुळे घराची भरभराट थांबते. घरात दुःख, दारिद्र्य, अडचणी, आजारपण वाढतात. श्रावण महिना पवित्र आहे. श्रावण महिन्यामध्ये केलेल्या सेवेचे फळ अधिक पटीने आपल्याला मिळते. तसेच महिलांनी शक्यतो या चुका करणं टाळायचं आहे. घरातील या वस्तू श्रावण महिन्यामध्ये घराच्या बाहेर कोणालाही देऊ नका. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला मदत करायची आहे तर तुम्ही गरजू व्यक्तीला मदत करायचीच असेल तर तुम्ही घराच्या बाहेर दुकानामधून या वस्तू घेऊन देऊ शकता. पण शक्यतो घरातून या वस्तू देऊ नका, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, कुटुंबाच्या सुखासाठी, प्रगतीसाठी भरपूर वर्षानुवर्ष मेहनत घेतो. पण काही एका चुकीमुळे आपल्या जीवनामध्ये अडचणी, समस्या, दुःख, दारिद्र्य यायला सुरुवात होते. तर श्रावण महिन्यामध्ये या वस्तू कोणालाही देऊ नका. अगदी थोडा वेळ कोणाला राग आला तरीही चालेल, पण या वस्तू देणं महिलांनी शक्यतो टाळायचं आहे. तर त्या वस्तू आहेत कोणत्या ते मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रावण महिन्यामध्ये आपण घरातील या वस्तू दुसऱ्यांना दिल्या तर आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, अडचणी यायला सुरुवात होते. घराची प्रगती पूर्णपणे थांबते. तर पहा, घरामध्ये आपल्या काही ना काही समस्या प्रत्येकाच्या सुरू असतात. पण काही वेळा असं होतं, कोणीतरी मदतीला किंवा कोणाला तरी काही वस्तूची गरज असते, तेव्हा ही वस्तू मागायला येतात. तेव्हा पटकन आपण कोणताही विचार न करता त्या व्यक्तीला देऊन टाकतो. तेव्हा आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, अडचणी यायला सुरुवात होते. आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर निघून जाते. श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचाही वास आपल्या घरामध्ये असतो. तसेच महादेवांची कृपाही कायम आपल्या घरावर असते. विष्णू, लक्ष्मी माताही आपल्या घरामध्ये वास करतात. यासाठी या वस्तू शक्यतो देणं टाळायचं आहे. तर पहा, थोड्या वेळासाठी अगदी रिलेटिव्ह कोणीही असो, जवळचे असो, त्यांना थोडा वेळ राग आला तरीही चालतो. पण थोड्या वेळासाठी आपण श्रावण महिना शक्यतो कोणाला देणं या वस्तू टाळायच्या आहेत. तर त्या वस्तू आहेत कोणत्या? तर पहा, पहिली वस्तू आहे, घरातील आपण पांढरे कोणतेही पदार्थ कोणाला द्यायचे नाहीत. दूध, दही, ताक, तेल, साखर, मीठ, तांदूळ अशा वस्तू घरातून कोणालाही द्यायच्या नाहीत. दुसऱ्या वस्तू आहेत पहा, सौभाग्याचे अलंकार. काही वेळा असं होतं की कोणाला तरी तुमचे काही वस्तू आवडतात किंवा दागिने आवडतात, ते तुम्हाला भरपूर वेळा मागण्याचा प्रयत्न करतात, तरीही तुम्ही देऊ नका. कारण सौभाग्याचे अलंकार शक्यतो कोणालाही देऊ नये. बहीण, आई, कोणीही जवळचे कितीही असो, त्यांना आपल्या सौभाग्याचे अलंकार महिलांनी शक्यतो कोणालाही देऊ नये. तर पहा, तिसरी वस्तू आहे, तुमच्या देवघरातील काही वस्तू कोणाला द्यायच्या नाहीत. कुंकू, हळद, देवाच्या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्ही कोणालाही घरातून द्यायच्या नाहीत. कारण आपल्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये शंकर, पार्वती किंवा आपल्या कुलदेवीचा, आपल्या लक्ष्मी माता, विष्णुदेवांची कृपा कायम असते. वास आपल्या घरामध्ये असतो. यासाठी आपल्या धार्मिक कोणत्याही वस्तू, ग्रंथ असो किंवा इतर कोणत्याही वस्तू असो, कोणालाही देऊ नका. या वस्तू दिल्याने दुःख, दारिद्र्य हे नेहमी घरामध्ये राहतं. कारण घराची प्रगती होणं हे प्रत्येक महिलांच्या हातामध्ये आहे. प्रत्येकाला वाटतं आपण कोणाची तरी मदत करायला हवी. मदत करणं हे चुकीचं नाही, पण मदत कोणत्या व कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे हे चुकीचं आहे. कारण आपण प्रत्येकजण प्रत्येकाच्या मदतीला धावून जातो, पण प्रत्येक वेळा त्या वेळेनुसार आपण मदत करायला हवी. मदत करायचीच असेल तर बाहेर कुठेही तुम्ही या वस्तू घेऊन देऊ शकता. शक्यतो घरातल्या कोणत्याही वस्तू तुम्ही या देऊ नका. तिसरी वस्तू आहे पैसे. पैसे कोणाला उधार देऊ नका. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या
कुटुंबासाठी मेहनत करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, आपल्या कुटुंबाला सुखी पाहण्यासाठी, कुटुंबाच्या आरोग्यासाठी मेहनत करून, कष्ट करून आपलं यश आहे ते आपल्याला मिळवण्यासाठी प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करतो. पण काही वेळा असं होतं की श्रावण महिन्यामध्ये आपण या वस्तू देणं टाळायचं आहे. शक्यतो या वस्तू घरातील कोणालाही देऊ नका. पहा, तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल, कारण शास्त्रानुसार त्या वेळेनुसार आपल्या घरातील या वस्तू आपण दुसऱ्यांना देतो तेव्हा आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य यायला वेळ लागत नाही. तर पैसे कोणालाही उधार देऊ नका. आपल्या घरामध्ये जे काही आहे ते आपण भरपूर मेहनत, कष्ट करून हे प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी मेहनतीने कष्ट करून या वस्तू कमावतो. पण काही वेळा एका चुकीमुळे आपल्या घरामध्ये दुःख, संकट यायला सुरुवात होते. तुम्हाला वाटत असेल काही व्यक्तींना खूप गरज आहे तर तुम्ही दुकानामधून घेऊन द्या, पण घरातून या वस्तू कधीही देऊ नका, कारण या एका चुकीमुळे आपल्या घरामध्ये संकट, अडचणी यायला सुरुवात होते. तर पहा, या वस्तू आहेत. घरातील पांढरे कोणतेही पदार्थ कोणाला देऊ नका, पांढऱ्या वस्तू देऊ नका, आपल्या देवघरातील कोणतीही वस्तू कोणाला देऊ नका, तसेच पैसे कोणाला देऊ नका, सौभाग्याचे अलंकारही कोणाला देऊ नका. पहा, प्रत्येकाची शेवटी श्रद्धा, विश्वास महत्त्वाचा आहे. तर आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, लक्ष्मी माता आपल्या घरात टिकून राहण्यासाठी, आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर कायम राहण्यासाठी, महादेवांची कृपाही आपल्या घरावर असण्यासाठी, घरातील दुःख, दारिद्र्य, आजारपण, संकट, बाधा, वाईट नजर दूर होण्यासाठी तुम्हाला हा एक नियम पाळायचा आहे की श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कोणालाही वस्तू देऊ नका. शक्यतो श्रावण महिना संपूर्ण हे सर्व काही वस्तू देणं टाळायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच मदत करा, पण आपल्या घरातून करू नका. श्री स्वामी समर्थ.